नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. खासदारकी गेलेल्या नेत्यांना आता आमदारकीचे वेध. विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी. सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 5 कोटींचाही उल्लेख. राजन तेली पुन्हा ठाकरे गटात परतणार, दीपक केसरकर यांचं टेन्शन वाढलं. आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश व्हावे, सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तरी आता सिद्दीकी यांच्या हत्येच्या 6 दिवसानंतर सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्याने 5 कोटी रुपयांची मागणी केली असून धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये संधी नाकारण्यात आलेले आणि पराभूत झालेल्या मुंबईतील काही माजी खासदारांनी आपली पावले आता विधानसभेच्या दिशेने वळवली आहेत. विधानसभेची उमेदवारी मिळवून आमदार होण्यासाठी हे माजी खासदार जोरदार प्रयत्न करतायत. यात प्रामुख्याने गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय निरुपम, राहुल शेवाळे, प्रिया दत्त यासारख्या माजी खासदारांचा समावेश आहे. नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला रामराम केलेल्या राजन तेली यांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजन तेली यांनी भाजपाच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून ते आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राजन तेलींनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर यांची चिंता वाढणार असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून तेली यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. नवे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आसाममधील अवैध नागरिकांच्या संवेदनशील मुद्द्यावर तोडगा म्हणून करण्यात आलेली नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. यानुसार या कायद्यात जोडण्यात आलेले कलम 6A हे वैध ठरले असून या माध्यमातून 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 या काळात आसाममध्ये आलेल्या प्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. सध्या उद्धव ठाकरेंची फार वाईट अवस्था असून मुख्यमंत्री पदासाठी ते दिल्लीला कटोरा घेऊन गेले, मात्र त्यांना परत पाठवलं गेलं, अशी जोरदार टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर ही परिस्थिती का आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावलाय. उद्धव ठाकरे फार वाईट दिल्लीला कटोरा घेऊन गेले, काँग्रेसने वापस पाठवलं, राष्ट्रवादीने वापस पाठवलं. मला उद्धवजीवर जास्त टीका करायची नाहीये, पण ज्या पद्धतीने उद्धवजी बद्दल ते वाईट वागताय, त्यांना ही परिस्थिती आणली की त्यांना फिरावं लागतंय. मुख्यमंत्री पद मागण्याकरता दिल्लीला जावं लागतंय, शरद पवारजीच्या बंगल्यावर जावं लागतंय, तिथं काँग्रेसच्या नेत्यांना भेटावं लागतंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसकडे जावं लागेल त्या दिवशी माझा पक्ष बंद होतो. पण आज उद्धवजीवर ही परिस्थिती आली. मला उद्धवजी बद्दल सहानुभूती आहे, पण उद्धवजीवर ही परिस्थिती का आली त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पवार साहेबांनी का शब्द फिरवला मला माहिती नाही. पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. मग आता त्यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं. आता जयंत पाटलाचं नाव मी नाही ऐकलं, तर तुम्ही सांगता. मी भारतीय जनता पक्ष सोडून अजित पवार गटात जाणार असल्याच्या अफवा असून मी भाजपचा आहे आणि भाजपमध्येच राहणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पक्षात झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव विधानसभेची जागा ही भारतीय जनता पक्षच लढेल, अशी माहितीही बडोले यांनी दिली आहे. मी ऐकलेलं आहे ती बातमी, परंतु त्या बातमीशी माझा कुठलाही संबंध नाही आहे खरं म्हणजे. आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मागच्या 15 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काम करताना प्रत्येक कार्यकर्ता माझ्याशी जुडलेला आहे आणि त्याच्यामुळे या कार्यकर्त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे. तो माझा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्याचं संघटन आम्ही 718 मतांनी हारल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संघटन उभं आहे. आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे जरी आमदार असले तरीही भारतीय जनता पक्षालाच ही जागा सुटेल आणि भारतीय जनता पक्षच यात लढेल, यात काही शंका नाही. त्याच्यामुळे मी कुठं जाणार आहे आणि कुठं जाणार नाही ह्या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत, खोट्या बातम्या आहेत. आणि हे कसल्या पद्धतीचं असं आमचं कोणाशी बोलणं झालं नाही आहे आणि कोणाशी बोललो पण नाही आहे. आणि हे सगळे जे माध्यमांवर जे पसरलेले आहे ते चुकीच्या बातम्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष तथा अल्पसंख्याक जालना जिल्हाध्यक्ष शाह आलम खान यांची मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने जालना जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शाह आलम खान यांचं अभिनंदन केलं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नाशिकच्या नांदगाव विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली पाहायला मिळते. या मतदारसंघात 341 मतदान केंद्रे असून 3,40,378 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 1,77,426 पुरुष मतदार असून 1,62,948 स्त्री मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी संपूर्ण नियोजन झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाचे सत्र सुरू असून काल सकाळी लातूर शहरातील बार्शी रोडवर असलेल्या दयानंद कॉलेजच्या गेटजवळ एकाचा कत्तीने वार करून खून करण्यात आलाय.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केलाय. या ठिकाणी नातेवाईकांनी एकच हंबरला फोडला होता. शिवाजी देवकर असं या खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेतील दोन्ही फरार आरोपींचा पोलीस तपास करतायत. मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत माजवणाऱ्या दोघांना कोल्हापूर एलसीबीच्या पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केलाय. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील येवलूजमध्ये अक्षय मिसाळ आणि स्वप्नील जाधव यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.